बाई माती बघा काय डायरेक्ट अशी वाटते ना एकदम मस्त सॉफ्ट सॉफ्ट एकदम स्मूथ वाटते आयला तर नाही. अरे कहना क्या चाहते हो? ऊन पण जाम येते जाम. ऊन द्यावी इतका येतो ना मला खबर खायला वाटलं काय बोलतो आता आईला यार तर उद्योगच नाही कुत्र्याला. गाईड मी बोलतो आता जास्तच जरा लांब गेलो तर मला चालू तिकडे आता का चला आला मला चालू क्या ऍक्टिंग कर रहा है. तर गाई वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाई आता दिसून मी इथं आलो झू बीचला आलो. खूप भारी वाटतं गाईचा फिलिंग खूप भारी वाटते. जर तुम्हाला जर झू बीचला यायचं असेल ना दादरला पहिले तुम्ही उतरा. दादर डायरेक्ट वेस्टर्न नाही पकडा सांताक्रूजची डायरेक्ट ट्रेन. मग तुम्हाला 231 नंबरची बस भेटेल. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तिथून डायरेक्ट इथे तुम्हाला डायरेक्ट थोडं डायरेक्ट झू बीचवर इतका खूप भारी वाटतं गाई. मी इथं पहिल्यांदाच आलो झू बीचवर. तर जरा मी भटकतो कसं काय आहे इथं. चला दाखवतो तुम्हाला तर गाई तिकडे बिसू गेला हिंडायला एकट्या. मी पण आता जरा इकडे तिकडे आता जरा ही कबुतरा बघा कशी काय आहेत. तर गाई तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला आधी सांगितलं कसं यायचं का. म्हणजे 231 नंबरची बस तुम्ही पकडू शकता. मग इथे या तर तुम्हाला इथे सोडतील. इथे मस्त भारी वाटतंय गाई तिथे बघा. बस खूप भारी वाटतंय. हा बाई माती बघा काय डायरेक्ट अशी वाटते ना एकदम मस्त सॉफ्ट सॉफ्ट एकदम स्मूथ वाटते आयला तर नाही. अरे कहना क्या चाहते हो? खूप भारी वाटतंय आता. बघून ते कसा काय इथला नजारा तुम्हाला पण मी दाखवतो नजारा कसा काय विषय. इथं गाईस खूप लोक येतात पवायवाला मस्त. हे बघा कशी गेलेत लोक आतमध्ये. ही लाटा येतात ना लाटा डायरेक्ट घेते बघा. तुम्ही सुद्धा आले ना जास्त आतमध्ये जाऊच नका तिथं माझा म्हणणं. मी बघतो आता इथे यो बघा कसा बोलतोय मग काय बोलतोय काय माहित नाही. हे आमचं कॅमेरा पण ठेवलाय आणि हातात. तर गाई ते आलं कॅमेरा म्हणजे तुम्हाला फोटो एवढा काढायचा असेल ना तर या त्याकडे या तुम्हाला फुकटमध्ये भेटते फोटो एवढा काढून. हे बघा फक्त थांबलं बघा बकवास शोधतो येतं तसा. हे बघा कितने का अंकल ये फोटो एडो 30 रुपये एक फोटो जाने तो बाद में आता हूँ. बॉलर काय जातो आपला मस्त विचार. हे बघा गाई बोटी इटी खूप तिथं. म्हणजे तुम्हाला राईड इट करायची असेल तर तुम्हाला 300 किंवा ना आम्हाला एकदम बोलवतात बिसून मला 400 रुपयात द्यायला जास्त माल बोलतो रे तुझे 400 रुपये. ना त्यापेक्षा मस्त पेक्षा जरा. हे बघा कसं फोटो इट काढतो दाखवतो तुम्हाला. हे बघा एक मिनिट का कुठे गेला ह्यो जे माणूस सांगतो ना ह्यो तो का म्हणजे ह्यो फोटो काढतो. अरे जायला मी पण पागल झालो. ह्यो फोटो काढतो आणि हे फोटोवाला त्याला पोस्ट सांगतो कशा काय ते. तुम्हाला गाईच ह्यो जो विमान चाललंय ना इथे झू बीचच्या इथे तिकडे पुढे ना काय बोलतो विमान चाललंय इथं ते म्हणजे इकडून गेलो होतो विमान. तर खूप भारी आहे या बोटी इथे बघा काय वाटतंय एकदम सुकून वाटतं गाईच. फारच लांब आहे अजून गाईत. इतक्या लांब कोण जाणार आहे मला कांटाला आलाय. ऊन पण जाम आहे रे जाम. ऊन द्यावी इतका येतो ना मला खबर खायला वाटलं काय बोलतो आता जामून आहे रे. कसं काय वाटतं अजून अजून भटकंती उद्योग करतो मी इथे जरा. या बोटी बघा चायला नाही आता काहीच समजत नाही. चायला यार तर उद्योगच नाही कुत्र्याला. काय करायचं चायला इतकं ऊन पडलाय मस्त की बोटीच्या इथे झोपलाय. काय करायचं आता काय बोलतो आता या कुत्र्याला. आणि ही बोट बघून कशी काय आता हे लावून फायद्याची. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? नाही बोट बाबा साखा एका लावलं तुम्ही ना साखा एका असतं का ही लाटा बघा आईला. मी पण जातो थोड्या वेळेला जरा लाटांच्या इथे जरा. ह्यो एक गेला गायचं इमान कुठे गेलं हे बघ. ह्यो पण इथूनच गेला इमान इथून ह्यो पण उडला. हे बघा गाईड मी बोलतो आता जास्तच जरा लांब गेलो तर मला चालू तिकडे आता का चला आला. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है.
मला चालून चालून आता जायला काय करायचं आता. चला आता तिकडे जाऊ आपण परत जरा. या लाटा बघ कशी येतात जायला तर नाही. लाटांच्यात मला पण घुसायला लागेल वाटतं आता जरा. आता टाइम पास जरा. इतक्या लांब आलो काहीतरी फायदा तर घ्यायलाच लागेल ना काही जरा. माझा हात दुखायला लागला आता जायला कॅमेरा बघून बघून. दादा एक स्माईल. तर गाई तुम्हाला फोटो काढायचा असतील तर या इथे दादाची इथे. मी तोय गाई तुम्हाला फोटो काढायचा असतील तर या तुम्ही दादाकडे या. भाई ठस्की हाँ? कर ज्यादा मत बोल उसमें। हाँ कुछ नहीं. तो ये बहुत अच्छी मतलब भैया फोटो निकालता है. तुम्ही सुद्धा या फोटो काढा. खूप भारी भारी म्हणजे याने मला खूप भारी भारी पोतबी सांगितलंय. चष्मा लावून तुम्हाला फोटो पण दाखवतो मी तुम्हाला. थांबा जावं आता बघू. आता याने मला इथे न्यायलाय. बघून दे काय तू खायला सोय चला याने कुठल्या गच्ची थांबली काय माहिती मला माहिती. ये ते याचा फोटो काही हा फोटो शूट करू. तर गाईज मी आता बिसलो शकतो बिसवतो का काळ्या कपड्याच्या इथे. आता इथं योग काला कपड्याचा आहे पण बोलतो का काळ्या कपड्याच्या बॅनरची इथे. आता इथं आलो कुठे काय माहित नाही तो. मी गाईज त्याकडून 100 रुपये म्हणजे 100 रुपयामध्ये फोटो घेतलं 10 त्याच्याकडून मस्त पैकी मी 10 रुपये कमी पण केलं. 90 रुपये दिले त्याला. तिकडे आयला नाही बिसाल कुठे आयला त्याला शोधता तुम्हाला कंटाळा येईल. इतका उन्हात आणा ऊन पण जाम आहे रे. इथं बघू आता त्याला मी शोधतो. मी त्याला इथं बघतो कुठे काय आहे मग दाखवतो तुम्हाला. तर गाई इथे विकतो ना मी जरा इथं नाश्ता करायला आलोय. तर गाई विकतो इतका महाग ना. आम्ही आता पाव भाजी घेतली जाईल 180 ला फक्त. भाजी दिलेला फक्त 2च पावच्या आयला. इतकं म्हणजे इतका महाग नाही तुम्ही घेऊच नका मी तेव्हा. त्या महाग देते ते ही 180 ला पाव भाजी ज्या आयला नाही काय बोलत आता ना. लॉकडाउन का क्या तर गाईच एक लोचा झाला माझ्या बोटांमध्ये. आता जाम पाणी गेलाय मला. माझी चालीची मॉड झाले म्हणजे जास्त जरा वजन पडतो. तर गाई तुम्हाला यायचं असं नाही मिळतो तर माझ्या मते तर एकटाच फिरा मस्त की भाषा करते जायला कुठं मस्त की एकटाच कुठं पण भाई म्हणजे कुठं आपण फिरू शकतो एकटाच. मित्रांच्या पार्टी असतो. मित्रांचा डायरेक्ट प्लॅन आहे ना आपला मित्रांच्या गेलो ना फिरायला डायरेक्ट कॅन्सल होतं. डायरेक्ट कॅन्सल. मित्रांचं माझ्या मते एकटाच फिरा. डायरेक्ट 1 मॅन शो डायरेक्ट गाईस. 1 मॅन शो डायरेक्ट. चला काय ही गर्दी बघा आता संध्याकाळी म्हणजे गर्दी वाढत चालली आता. हे बघा संध्याकाळी मी तो गर्दी जाम वाढत जाईल आता माझ्या मते तरी. काय तिथं आम्ही नाश्ता केला ना काय बोलायची ना ज्या आईला तर नाही इतका महाग देतात. 180 ला काहीतरी होता ज्या आईला इथूच 2 पाव भाजी 180 ला ज्या आईला नाही. इथूची भाजी ना 2च पाव झाला 1 पाव ना. फालुदा कितीला आपल्या तर किती वाटतं 40 ना 50 रुपये भेटत ना बदलापूर मध्ये. इथं डायरेक्ट आयला 130 ला. किती महाग बघ आयला नाही. परत नाही ना बाबा इथे मी नाश्ता करायला. काही फिरासाठी चांगलंय म्हणजे ही एरिया तशी बघा ना भारी कशी एकदम. संध्याकाळी आलो ना संध्याकाळी 5-6च्या दरम्यान खूप भारी वाटतं. म्हणजे असं तुम्हाला ना सनसेट पण भेटेल बघायला. मी मागायला आणू ना दांडा ये 1 ना 2 वाजता. आता मी चालू घरी जाम कांटाळलो रे इथं. जाम भटकंती गेली मी. चला आता डायरेक्ट कल्टी डायरेक्ट घरी. चला बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.